नमस्कार मित्रांनो, मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो। तर मित्रांनो, मालिकेच्या आजच्या भागात काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता सारंग घाबरलेले ओवीला घेऊन आपल्या रूम मध्ये येतो। तो पुन्हा विचारू लागतो की ओवी बाळा, काय झाले, तू इतकी का घाबरलीयस? परंतु ओवी म्हणत असते की बाबा, मला काहीच झालेलं नाहीये, मी बरी आहे। परंतु नक्कीच ओवीच्या बाबतीत काहीतरी घडतंय हे मात्र सारंगच्या लक्षात आलेलं असतं। आजीने पुन्हा पुन्हा तिला विचारू लागतो की ओवी बाळा, सांग ना, काय झालं? तुला कोणी काही बोललं का? तुला कोणी त्रास दिला का? त्यावेळी मात्र ओवीला मोनिकाने जी काही धमकी दिलेली असते ती धमकी आठवू लागते। ती मनाशी म्हणू लागते की बाबा, मी जर का तुला आता काही सांगितलं ना तर मात्र मोनिका काकू तुला मारून टाकेल, त्यामुळे मी तुला काहीच सांगू शकत नाही। त्यामुळे ती पुन्हा बाबांना म्हणते, बाबा मला काहीच झालेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे। तितक्यात तिकडे अमृता येते, तिने ओवीसाठी जेवण आणलेलं असतं। सारंग ओवीला घास भरवायला जातो, पण ओवी तोंड फिरवून म्हणू लागते की बाबा, मला भूक नाहीये। सारंग म्हणू लागतो की ओवी, असं कसं, तू काहीच खाल्लेलं नाहीये, प्लीज हा घास तरी खा। परंतु ओवी मात्र काहीच ऐकायला तयार नसते। त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरची भीती पाहून मात्र अमृताला सुद्धा खूपच काळजी वाटू लागते। जी हात दगडाखाली अडकलेले असतात आणि ती सारंगला काहीच सांगू शकत नसते। आणि मग शेवटी ओवी काहीच न खाता पिता झोपायला जाते आणि त्यामुळे सारंगची काळजी मात्र आणखीनच वाढू लागते। तो अमृताला विचारू लागतो की वहिनी, हे सगळं काय आहे, माझी ओवी अशी का वागतेय? त्यावेळी अमृता म्हणू लागते की सारंग, मला असं वाटते की ओवीला अशा एका व्यक्तीची गरज आहे जी सतत तिच्या सोबत असेल, तिची काळजी घेईल, जी व्यक्ती तिला सगळ्यांपासून सुरक्षित ठेवेल, तिचं रक्षण करेल। हे ऐकून मात्र सारंगला आश्चर्य वाटतं आणि तो विचारू लागतो की वहिनी, नेमकं काय बोलतेस तू? त्यावेळी अमृता म्हणू लागते की सारंग, आता आपली ओवी मोठी व्हायला लागली, हे बघ, तिला ना तिच्या आईची गरज आहे, तू प्लीज यावर विचार कर। पण त्यावेळी सारंग मात्र काहीच उत्तर देत नाही आणि तो खाली मान घालून बसून राहतो। इकडे आपण पाहतो की राजकुमार त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो। थोड्या वेळाने तिथे मोनिका येते, मात्र राजकुमार तिच्या जवळ शुभ्राविषयी विचारतो। तेव्हा मोनिका सांगू लागते की शुभ्रा त्या म्हातारीच्या रूम मध्ये झोपणार आहे। तर राजकुमार विचारू लागतो की का? तर मोनिका म्हणू लागते की अरे, आज शुभ्राला गोष्ट ऐकायची होती, ती मला म्हणत होती की मला माझ्या आऊकडून गोष्ट ऐकायची आहे, पण मी तिला म्हटलं की जा त्या आऊच्या जवळ जाऊन झोप, पण बरं झालं ती गेली, जर का ती इथे झोपली असती ना तर मात्र मला तिला गोष्ट सांगावी लागली असती, आणि आज ना मला जरा वेळेतच झोपायचंय। त्यावर राजकुमार म्हणू लागतो की ठीक आहे, पण मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, सगळ्यांच्या नजरेत येईल असं काही करत जाऊ नको, अजिबात असं वागत जाऊ नको। तर मोनिका विचारू लागते की म्हणजे नेमकं कशाविषयी बोलतोयस तू? तर राजकुमार म्हणू लागतो की तुझा डायनिंग टेबल वरती जे काही चालू होतं ना ते इतरांनी बघितलं नसेल, पण मी मात्र बघितलं आहे। ते ऐकून मात्र मोनिका खुशाल हसू लागते। त्यावर राजकुमार मात्र रागातच विचारू लागतो की कशाला त्या लहान मुलीला त्रास देत असतेस ग? हे सगळं जर का त्या सारंगला कळलं ना तर मात्र तुझं काहीच खरं नाही, एवढं लक्षात ठेव। तर मोनिका म्हणू लागते की मी त्या सारंगला कधीच घाबरले नव्हते आणि यापुढे सुद्धा कधीच घाबरणार नाही, आणि तू अजिबात काळजी करू नको, मी त्या कार्टीची अशी काही नस दाबली ना ती कधीच माझ्याबद्दल सारंगला सांगू शकणार नाही। त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की म्हणून तर मला तुझी काळजी वाटते ना, कारण हे जर चुकून जरी सारंगला कळलं ना तर मात्र तुला श्वास घेणं अवघड होईल, एवढं लक्षात ठेव। त्यामुळे प्लीज यापुढे गप्प राहा, उगाच त्या मुलीला त्रास देऊ नको, आणि मला सांग, तिला त्रास देऊन काय मिळतं ग तुला? तर मोनिका हसतच म्हणू लागते की चुकून। तर राजकुमार म्हणू लागतो की चुकून जर काही सारंगला कळलं ना तर मात्र तुला कायमचा चुकून मिळेल, एवढं लक्षात ठेव। पण तरीही मोनिका ऐकायला तयार नसते, उलट ती राजकुमारलाच धमकावत म्हणू लागते, तुम्ही काय करायचं, कसं वागायचं हे मला शिकवण्यापेक्षा ना त्या म्हातारीला आणि तुझ्या त्या सारंगला कसं ताब्यात ठेवता येईल याकडे लक्ष दे। मला माझं काम करू दे, तू तुझं काम कर। यावर राजकुमार मात्र फक्त मान डोलावत हो म्हणतो। तर इकडे मात्र अबीर त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असतो, तितक्यात सावली सुद्धा त्या ठिकाणी येते। अबीर छान खेळत असतो त्यामुळे ती त्याचं कौतुक करते आणि त्याच सोबत त्याच्या मित्रांचं सुद्धा। आणि मग त्यानंतर ती त्या मुलांना म्हणू लागते की मुलांना प्लीज मला थोडा वेळ द्याल का, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे। त्यावर ती मुलं सुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि म्हणू लागतात की हो काकू, बोला ना, काय झालं? मग सावली त्यांना विचारू लागते की मला सांगा की तुमचे आवडते छंद कोणते, तुम्हाला काय काय करायला आवडतं? त्यावर मुलं सांगू लागतात की आम्हाला चित्र काढायला आवडतं, डान्स करायला आवडतं,
कुणाला क्रिकेट खेळायला आवडत असतं तर कुणाला गाणं गायला. त्या मुलांचे सगळे काही छंद ऐकून मग सावली त्यांना विचारू लागते की तुम्हाला गाणं शिकायला आवडेल का. त्यावेळी ती सगळी मुलं हो म्हणतात आणि मग सावली त्यांना थोडंसं गाणं देखील गायला सांगते आणि ती मुलं सुद्धा आनंदाने गाणं गातात. त्या मुलांपैकी काही जण खरंच खूप सुंदर गाणं गात असतात. त्यामुळे सावलीला मात्र खूपच आनंद होतो आणि मग ती त्या मुलांना विचारू लागते की तुम्हाला माझ्या गुरुकुलमध्ये गाणं शिकायला आवडेल का. त्यावरती मुलं सुद्धा आनंदाने हो म्हणतात आणि ते असेही म्हणतात की काकू आम्हाला आधी आमच्या आई वडिलांना विचारावं लागेल. सावली म्हणू लागते की हे बघा तुम्ही आई बाबांची अजिबात काळजी करू नका. तुमची जर का गाणं शिकण्याची इच्छा असेल ना तर मात्र आई बाबांची मी बोलेल. तुम्ही फक्त गाणं शिकण्यासाठी या. त्यावरती ती मुलं सुद्धा आनंदाने हो म्हणतात. त्यामुळे मात्र सावली खूपच खुश होते. तर दुसरीकडे आपण पाहतो की ज्यावेळेला ओवीला जाग येते त्यावेळेला मात्र सारंग तिच्या जवळच बसलेला असतो. ओवी त्याला विचारू लागते की काय रे बाबा काय झालं, आज तू तुझ्या ऑफिसला गेला नाही का. तर सारंग म्हणू लागतो की ओवी बाळा आज मी तुला सोडून कुठेच जाणार नाही, तुझ्या जवळच बसून राहणार. तर ओवी मात्र हसतच म्हणू लागते की बाबा अरे मी ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, तू तुझं काम करू शकतोस. पण सारंग म्हणू लागतो की नाही, आजचा माझा संपूर्ण दिवस फक्त तुझ्यासाठी आहे. आणि मग तो पुन्हा एकदा ओवीला विचारतो, ओवी बाळा काल तू इतकी का घाबरली होतीस, मला प्लीज सांग ना, या घरात तुला कोणी त्रास देतं का, तुला कोणी काही बोलतं का. परंतु ओवी मात्र मोनिकाच्या भीतीपोटी सारंगला काही सांगत नाही. उलट ती त्याला असं दाखवत असते की मी आता खूप स्ट्रॉंग झाली, मी कोणालाही घाबरत नाही. त्यामुळे सारंगला मात्र थोडंसं वाईट वाटतं आणि मग त्यानंतर तो ओवी सोबत भरपूर वेळ घालवायचा ठरवतो जेणेकरून तिला बरं वाटेल. आणि मग त्यानंतर तो तिला विचारू लागतो की मला सांग की आज आपण कुठे फिरायला जायचं, की मी जो काही नवीन गेम आणलाय तोच खेळायचा. परंतु ओवीला माहिती असतं की तो गेम आता पूर्णपणे मोडून गेलाय. त्यामुळे ती म्हणू लागते की बाबा तू पटकन जाऊन तयार हो, मी सुद्धा फ्रेश होते आणि मग आपण बाहेरच फिरायला जाऊयात. त्यावर सारंग सुद्धा हसूनच हो म्हणतो आणि मग ते दोघे जण आनंदाने बाहेर जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की सावली बाहेर जाण्यासाठी निघालेली असते. त्यावेळी जगन्नाथ तिला विचारू लागतो की काय ग बाळा कुठे चालली असतो. तर सावली आनंदानेच म्हणू लागते की माझ्या नोकरीची व्यवस्था करायला. तर जगन्नाथ विचारू लागतो की म्हणजे नेमकं काय म्हणायचंय ग तुला. हे बघ मी तुला सांगितलंय ना, गुरुकुलचं काम सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. अगं तोपर्यंत मी तुझा पगार सुरू ठेवीन, तू नको ग काळजी करू. तर सावली हसूनच म्हणत असते की बाबा मी कशाला काळजी करू, मला माहिती आहे तुम्ही माझ्या बाबतीत कधीच काही चुकीचं घडू देणार नाही आणि मी काही दुसरी नोकरी शोधायला जात नाही, तर आपल्या गुरुकुलच्या कामासाठीच बाहेर जाते. तर जगन्नाथ तिला विचारू लागतो की नेमकं काय काम आहे तुझं. तर सावली त्याला सांगू लागते अबीरची काही मित्रमंडळी आहेत, त्यांना मी गाण्याबद्दल विचारलं तर त्यांना गाणं शिकण्याची खरंच खूप इच्छा आहे आणि त्यामुळे मी त्या मुलांच्या आई बाबांशी बोलायला जाते आणि जर का ते तयार झाले तर आपल्या गुरुकुलमध्ये नवीन मुलंही येतील. हे सगळं काही ऐकून जगन्नाथ खुश होतो, सावलीचं कौतुक करतो आणि मग सावली त्याचा आशीर्वाद घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते. त्यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की मेंढरांचे एक जुने इन्व्हेस्टर ऑफिसमध्ये आलेले असतात. त्यांची भेट घेऊन तिलोत्तमाला मात्र खूपच बरं वाटतं आणि मग ते दोघे जण बिझनेस विषयी बोलत असतात. त्यावेळी ते इन्व्हेस्टर सांगू लागतात की तिलोत्तमा मॅडम आम्हाला ना तुमच्या एका ब्रँडमध्ये इन्व्हेस्टर करायचं आहे आणि खरं तर त्याचसाठी मी मुद्दाम आज इथे आलो आहे. तर तिलोत्तमा सुद्धा आनंदाने विचारू लागते की कोणत्या ब्रँचमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तुम्हाला. त्यावेळी ते सांगू लागतात की सावली हर्बल. त्यावेळी तिलोत्तमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणू लागते की हा आमचा एक संपलेला अध्याय आहे, ती ब्रँच आता बंद आहे, त्या अंतर्गत आम्ही कुठल्याही प्रकारचं उत्पादन करत नाही. त्यावेळी तो इन्व्हेस्टर म्हणू लागतो की हो मॅडम माहिती आहे मला, पण तुम्हाला माहिती आहे का तुमचं ते जे काही प्रोजेक्ट होतं ना खरंच खूप छान होतं. त्याचे जे काही प्रोडक्ट होते त्या तोडीचे प्रोडक्ट अजूनही मार्केटमध्ये आलेले नाहीयेत. त्यामुळे मला असं वाटते की आपण ती ब्रँच पुन्हा एकदा सुरू करायला हवी. परंतु तिलोत्तमा म्हणू लागते की ते काही इतकं सोपं नाहीये. परंतु ते इन्व्हेस्टर म्हणू लागतात की मॅडम मी इन्व्हेस्ट करणार आहे म्हणजे तुमच्यासाठी अवघड काहीच नाहीये, तुम्ही प्लीज पुन्हा एकदा विचार करा. त्यामुळे तिलोत्तमा मात्र पुन्हा एकदा विचारात पडते. तितक्यात राजकुमार आणि मोनिका त्या ठिकाणी येतात आणि त्यांना ज्या वेळेला हे सगळं काही समजतं त्यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की सावली आणि अबीर त्यांच्या मित्रांना आणि त्यांच्या बाईबाबांना भेटण्यासाठी आलेले असतात.
सावली त्या सगळ्यांची बोलते, त्यांना गाण्याबद्दल व्यवस्थित समजावून सांगते. त्या गुरुकुल बद्दल माहिती देते आणि त्यामुळे तिला 3 विद्यार्थी मिळतात. त्यामुळे ती आणि अबीर खूपच खुश असतात, पण त्यांना अजून काही विद्यार्थी हवे असतात. आणि मग त्यानंतर शेवटी अजून एक मुलगा त्या ठिकाणी येतो, त्याच्या आई बाबांना घेऊन. सावली त्यांच्याशी व्यवस्थितपणे बोलते, त्यांना सांगते की तुमचा मुलगा खरंच खूप सुंदर गातो. त्यामुळे तुम्ही जर का त्यांना योग्य शिक्षण दिलेत ना, तर तो खूप मोठा गायक होऊ शकतो. त्याही मुलाचे आई बाबा खुश होतात, परंतु त्यांना असं वाटू लागतं की आपण जर का आपल्या मुलाला गाणं शिकवण्यासाठी पाठवलं तर मात्र त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. पण तो मुलगा म्हणू लागतो की नाही, मी असं काहीच करणार नाही. मी चांगल्या पद्धतीने अभ्यास सुद्धा करील आणि गाणं सुद्धा शिकेल. त्यामुळे ते सुद्धा लोक त्यांच्या मुलाला गाणं शिकण्याची परवानगी देतात. सावलीने दिलेला गुरुकुलचा फॉर्म सुद्धा भरतात. त्यामुळे सावलीला मात्र आणखीन एक नवीन विद्यार्थी मिळतो. आता अबीर आणि सावली खूपच आनंदात असतात. तर मित्रांनो, असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.